अस्थि विसर्जनासाठी नाशिक येथे जात असताना भरधाव आयशरने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सासऱ्यासह जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र मेटानी हे अमरावती येथील असून ते 12 दिवसांपूर्वी त्यांच्या भाऊजाईचे निधन झाले होते। त्यामुळे रामचंद्र त्यांचे जावई नामदेव व पुतणे रमण व दीपक यांच्यासोबत एका कारने नाशिक येथे अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी जात होते। दरम्यान सोमवारी पहाटे 4च्या सुमारास त्यांची कार समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक 490 जवळ पोहोचली। यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव आयशरने DD01N9275 ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की रामचंद्र व नामदेव हे जागीच ठार झाले। त्यांचे पुतणे गंभीर जखमी झाले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामचंद्र व नामदेव यांना तपासून मृत घोषित केले। त्यांच्या पुतण्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे। या प्रकरणी रामचंद्र यांचा मुलगा जयकुमार मेटानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत।